वळूयात पुढच्या बातमीकडे। भारत पाकिस्तान दरम्यान होणारा क्रिकेट सामना शिवसैनिक होऊ देत नसल्यानंच श्रीलंकेत हे सामने होत आहेत। सर्व सामन्यांचा या सामन्यांना विरोध आहे, त्यामुळे पंतप्रधानांनी सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करावा असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। भारत पाकिस्तानामध्ये पुन्हा एकदा क्रिकेट होण्याची चर्चा सुरू झाली। आपल्यासोबत खासदार संजय राऊत सर, भारत पाकिस्तानची पुन्हा क्रिकेट मॅच होण्याची शक्यता वाटते? नाही, हे क्रिकेट काय हिंदुस्थानच्या भूमीवर ते खेळवण्याची हिंमत करत नाहीये। मुंबईमध्ये आम्ही यांना पळवून लावलंय, दिल्लीमध्ये असो किंवा बाहेर महाराष्ट्राबाहेर सुद्धा हिंमत नाही। शिवसेना सर्वत्र आहे, म्हणून त्याने श्रीलंकेची भूमी निवडलेली आहे। पण सरकारने निर्णय घ्यायचा आहे की जे पाकिस्तान आहेत, आजही तिकडनं धमक्या येत आहेत, अशा क्रिकेट खेळायचं का? शिवसेनेनं जी ताकद आहे आपली ती लावली, मुंबई असेल, देश असेल, सर्वत्र लावली, म्हणून देशाबाहेर पळून गेले। आता निर्णय प्रधानमंत्र्यांनी घ्यायचा आहे। पण सर, एक मोठा मुद्दा येतो, जेव्हा इथे केंद्रात हे जी सत्ता आहे, खास करून बीजेपी आणि शिवसेनेची, यामध्ये बघितलं गेलं ते जेव्हा विरोधक होते तेव्हा ते त्यांची वेगळी भाषा होती, आता सत्तेत आले ती वेगळी भाषा आहे। नाही, सत्तेमध्ये त्यांच्यावर आम्ही सुद्धा आहोत, पण आमची भाषा बदललेली नाहीये। महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये आम्ही सत्तेमध्ये आहोत ना, पण देशाच्या बाबतीमध्ये, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीमध्ये, पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आमची भाषा आम्ही कधी बदलली नाही, बदलत नाही, बदलणार नाही। भारतात कुठेच मॅच होऊ देणार नाही शिवसेना। बघा, शिवसेनेने मक्ता घेतलेला नाहीये। जेवढी आमची ताकद आहे तेवढी आम्ही लावली। इतर राजकीय पक्ष नाही आहेत का? हा 125 कोटीचा देश आहे, लोकभावना महत्वाची। धन्यवाद। होते खासदार संजय राऊत यांनी असे स्पष्ट सांगितलं, क्रिकेटमध्ये लोकभावना अतिशय महत्वाची आहे आणि महाराष्ट्रात आम्ही पाकिस्तान सोबत क्रिकेटची मॅच होऊ देणार नाही। नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमारसह प्रशांत लीला रामदास, TV9 मराठी।